प्रचारात असल्याने मंत्री कॅबिनेटला गैरहजर। बावनकुळे कॅबिनेटला राष्ट्रवादीचे मंत्री नव्हते असं बावनकुळेंनी म्हटलंय। आम्ही एक आहोत, महायुतीत वाद नाही असंही बावनकुळेंनी म्हटलंय आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी शुभम उमाळेकडून। शुभम, इतकं सगळं घडलं, त्याच्या बातम्या आपण बऱ्याच वेळापासून बघतोय, त्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया ऐकल्या, पण बावनकुळे म्हणतात की महायुतीत असा कुठलाही वाद नाहीये। अर्थातच कुठेतरी बावनकुळे यांनी सर्व जी घडामोड झालेली आहे त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असं म्हणण्यास हरकत नाहीये। मात्र एक अजून आपल्याकडे अपडेट येत आहे की मंत्री उदय सामंत हे रवाना झाले होते, पण आता उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे सध्या रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत भेट घेण्यासाठी, बैठक घेण्यासाठी ते त्या ठिकाणी आता वेटिंगवर असल्याचं समजून येत आहे। अशामध्येच सर्व मंत्री जे आहेत किंवा मुख्यमंत्री जे आहेत ते सध्या मंत्रालयामध्ये उपस्थित आहेत। काही वेळात सर्व मंत्री हे खाली देखील येतील, माध्यमांसोबत देखील संवाद साधतील किंवा एकत्रितरित्या शिवसेनेचे सर्व मंत्री हे आपली प्रतिक्रिया जी आहे ते माध्यमांना देऊ शकतात, अशी देखील एक माहिती जी आहे ती सध्या समोर येताना दिसून येत आहे। किंवा मग एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच समजा बघायला गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रामधून एक वरिष्ठ नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं, सध्या महायुती सरकारमध्ये ते मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी हे उत्तर जे आहे हे देणं कुठेतरी योग्य होतं का, खरं होतं का, असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। पण कुठेतरी साधारणतः सर्व अभ्यास पाहता रवींद्र चव्हाण हे सध्या उपस्थित नाही आहेत मंत्रालयामध्ये। बावनकुळे हे कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित होते आणि स्वतः ते प्रथमदर्शनी होते की ज्यामध्ये त्यांनी बघितलं की शिवसेनेचे मंत्री उपस्थित नाही आहेत, फक्त एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेतून या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे त्यांनी बघितलेलं आहे। तरी देखील त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे, तर ते त्यांचं वैयक्तिक मत असावं असं म्हणण्यास हरकत नाहीये। सौरभ, एकूणच पाहता वादाची ठिणगी याचा एक मोठा ज्वालामुखी जो आहे तो या ठिकाणी बनलेला आहे आणि नेमकं यावर आता काही समन्वय समिती महायुतीची याच्यामध्ये काही तोडगा काढतं का, किंवा मग उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झाल्यानंतर कुठेतरी याच्यामध्ये देखील डॅमेज कंट्रोल त्यांना करता येतं का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुठेतरी आता इतका मोठा वाद चिघळल्यानंतर किंवा इतके महिन्यांनंतर कुठला तरी एका महत्त्वाच्या आणि मोठ्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी उठाव केल्यानंतर कुठेतरी सर्व गोष्टींमध्ये आता महायुती ही एकत्रित चालताना तरी दिसून येते का, आणि याचा कुठेतरी फायदा महाविकास आघाडीला नाही होणार का, असं महत्त्वाचं समीकरण जे आहे हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीसाठी। तर महायुतीमध्ये कुठलाही विसंवाद नाहीये, महायुती सरकार हे एकसंध आहे, आमच्यामध्ये चांगला संवाद आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। प्रचारात असल्यानं फक्त काही मंत्री कॅबिनेटला गैरहजर राहिले, त्यामध्ये सगळ्याच पक्षातल्या मंत्र्यांचा समावेश असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय।